वेलकम बॅक गाईज टू द नेक्स्ट व्हिडिओ. सो इथे आपण डिस्कस करणार आहोत लिनियर अँड अँग्युलर मोशन, त्याचे फॉर्म्युले डिस्कस करायचे आहेत आणि ते एकमेकाला कसे रिलेट करत आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. सो आता इथे आपण काही फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट केल्या आहेत की ज्या मोशन त्या डिस्क्राईब करतात विदाउट कॉज, म्हणजेच ऑफकोर्स आपल्या कायनामॅटिक्स पार्टमधल्या. सो कायनामॅटिक्स दॅट इज अ पार्ट ऑफ और वन ऑफ द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स. सो त्याच्यातली आपण पहिली क्वांटिटी बघतोय ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. सो जर आपण लिनियर डिस्प्लेसमेंटचा बद्दल डिस्कस केलं तर ती आपल्याला माहिती आहे की एस बार और एक्स बारने आपण रिप्रेझेंट करतो आणि तसंच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण रिप्रेझेंट कशी करतो तर थिटा और डी थिटा बारने. थिटा ही असणार आहे तुमची फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि डी थिटा असणार आहे ती इन्फायनाटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे जर लार्ज अँगल असेल तर तो कोणतीही वेक्टर नसेल, तो ऑलवेज काय असणार आहे, स्केलरमध्ये असेल. बट डी थिटा जर वेक्टर असेल तो खूप शॉर्ट इंटरवलवरती घेतलेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल किंवा शॉर्ट टाइमवरती घेतलेली अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे आणि म्हणून ती काय असणार आहे, एकतर एक वेक्टर क्वांटिटी असेल. त्याला असं आपण काय बोलतोय, इन्फायनाटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे खूप छोट्या टाइमवरती घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधलं रिलेशन आपण बघतोय. रिलेशन काय आहे, हे बेसिक रिलेशन ऑलरेडी तुम्हाला 8-9 मध्ये पण झालेलं आहे. दॅट इज एस इज इक्वल्स टू आर थिटा. एस म्हणजे काय असणार आहे, आर्क लेंथ आणि आर काय असेल, रेडियस, अँड थिटा काय असणार आहे, ऑफकोर्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं त्याचा पण फॉर्म्युला इथे दिलेला आहे. सो डेल्टा एस बार इज इक्वल्स टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. ओके, तोच तुम्ही डिफरन्शियल म्हणजे डी फॉर्म मध्ये पण लिहू शकता. डी थिटा बार इज इक्वल्स टू डी एस बार इज इक्वल टू डी थिटा बार क्रॉस आर बार. हे झाली आपली डिस्प्लेसमेंट. आता नेक्स्ट आपण बघतोय वेलॉसिटी बद्दल. वेलॉसिटीच्या केसमध्ये आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, व्ही बार इज इक्वल टू डी एक्स बार अपॉन डी टी, आणि त्याला आपण डिफाईन पण करतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अ लिनियर वेलॉसिटी. तसंच अँग्युलर वेलॉसिटी पण तशीच डिफाईन केली आहे. इट इज डिफाईन ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून फॉर्म्युला पण बघा सिमिलर आहे. या केसमध्ये वेलॉसिटी काढताना ह्याला डिवाइड केलंय टाइमने, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय, आणि ओमेगा काढताना ऑफकोर्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतलंय, थिटाचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय. सो ओमेगा बार इज इक्वल्स टू, जसं व्ही बारचा फॉर्म्युला डी एक्स बार अपॉन डी टी घेतलाय, तसंच ओमेगा बारचा फॉर्म्युला काय, डी थिटा बार अपॉन डी टी. आता या केसमध्ये जो डी थिटा आपण कन्सिडर केलाय तो अगेन इन्फायनाटेसिमल कन्सिडर केलाय. ओके, शॉर्ट टाइमसाठी घेतलेला आहे, त्या टाइम ऑफ इन्स्टंटसाठी आपण घेतलेला आहे. बट आपल्याला फायनाईट साठी फॉर्म्युला लिहायचा असेल तर आपण असा लिहू शकतो, ओमेगा इज इक्वल्स टू थिटा अपॉन टी, आणि तोच थिटाचा फॉर्म्युला तुम्ही ओमेगा टी म्हणून पण लिहू शकता. क्लिअर आहे? जसं इथे एक्सचा फॉर्म्युला व्ही इंटू टी लिहू शकतो, डिस्टन्सचा फॉर्म्युला वेलॉसिटी इंटू टाइम, तसंच अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाइम. ओमेगा इज थिटा इज इक्वल्स टू ओमेगा टी. हा तुम्ही फॉर्म्युला बऱ्याच वेळा कदाचित यूज पण केला असेल. तसंच टोटल जर अँगल आपण कन्सिडर केला, म्हणजे पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आणि त्याने एक अँगल कव्हर केलाय, 2π रेडियन अँगल कव्हर केलाय. सो आपल्याला काय लिहिता येईल, 2π अपॉन कॅपिटल टी. टोटल एक इव्होल्युशन कम्प्लीट करण्यासाठी जो टाइम लागेल तो काय असणार आहे, कॅपिटल टी असणार आहे. सो त्याच्यातलं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटी. बघा, एस इज इक्वल्स टू आर थिटा, तिथे आर रिलेट करत होता. इथे पण स्केलरमध्ये बघितलं तर व्ही इज इक्वल्स टू काय आहे, आर ओमेगा आपल्याला बघायला मिळते. अगेन याचा वेक्टर फॉर्म पण दिलाय, व्ही बार इज इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. सो हे होतं आपलं लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटीमध्ये रिलेशन. तसं आपल्याला बघायचं आहे ॲक्सिलरेशनच्या केसमध्ये. आता ॲक्सिलरेशनच्या केसमध्ये आपण बघतोय लिनियर ॲक्सिलरेशन, आणि सिंपल आपल्याला त्याची डेफिनेशन माहिती आहे, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटीला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपल्याला काय मिळेल, लिनियर ॲक्सिलरेशन मिळेल. लिनियर वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपल्याला काय मिळेल, लिनियर ॲक्सिलरेशन. तसंच ह्या केसमध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, आपल्याला काय मिळणार आहे, अँग्युलर ॲक्सिलरेशन मिळेल. म्हणून ह्याच्यासारखाच फॉर्म्युला दिला बघा, ए इज इक्वल्स टू वेलॉसिटीचा ऑफकोर्स टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलाय, आणि अल्फासाठी काय घेतलं आपण, अँग्युलर वेलॉसिटीचा टाइम डेरिव्हेटिव्ह घेतलाय. सो व्ही अल्फा ए इज इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी टी, आणि अल्फा इज इक्वल्स टू अल्फा बार इज इक्वल्स टू डी ओमेगा बार बाय डी टी. तसं आता जसं एस इज इक्वल्स टू आर थिटा आहे, तसं व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा आहे. एस आणि थिटा रिलेट काय करतोय, मधली टर्म आर इथे दिली ती मधली टर्म, पण मध्ये मी दाखवतो, मी तुमच्या लक्षात येईल. आणि व्ही ओमेगाला रिलेट करणारी टर्म कुठली असेल, अगेन आर असणार आहे, दॅट इज रेडियस. तसंच ए आणि अल्फा रिलेट करणारी टर्म कुठली असणार आहे, अगेन आर, दॅट इज ए इज इक्वल्स टू आर अल्फा. त्याचा जो वेक्टर फॉर्म आहे तो पण दिलाय, बट हा जो वेक्टर फॉर्म दिलाय तो सर्क्युलर मोशनसाठी फक्त दिला नाहीये, तो असणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी दिलाय. जर आपण ह्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म
सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण येते. त्यामुळे त्या केसमध्ये टँजेन्शियल व्हेलॉसिटी सुद्धा इन्क्लूड होणार आहे, हे लक्षात घ्या. सो त्या केसमध्ये टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण असेल, पण या केसमध्ये आपल्याला फक्त कुठला मिळणार आहे तर रेडियल ॲक्सेलरेशन, और त्याचं दुसरं नाव काय आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. कुठल्या मोशनच्या केसमध्ये तर UCMच्या मोशनच्या केसमध्ये. सो आपल्याला A इज इक्वल्स टू जसं हे A इज इक्वल्स टू आर थीटा आहे, V इज इक्वल्स टू आर ओमेगा, तसंच A इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालंय आर अल्फा. सो ह्याला आपण वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय, A बार इज इक्वल्स टू अल्फा बार क्रॉस आर बार. हेच इक्वेशन तुम्ही जर सर्क्युलर मोशनसाठी मेन्शन केलं तर ह्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा टर्म आहे ती इन्क्लूड होईल. ही जी टर्म आहे ती मी पुन्हा एकदा सांगतो, ती असणार रेडियल ॲक्सेलरेशनसाठी और सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनसाठी असणार आहे. ओके, जे टुवर्ड सेंटर असेल. बट जर वेलॉसिटी चेंज होत असेल म्हणजे ती फक्त सर्क्युलर मोशन असेल, म्हणजेच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, UCM नसेल, तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये अजून एक ॲक्सेलरेशनचा पार्ट ऍड होईल, तो म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शनला असेल. आणि ती वेलॉसिटी म्हणजे कुठली असणार आहे टँजेन्शियल वेलॉसिटी, जी सर्कलला आपण सर्क्युलर मोशनला आपण टँजंट दाखवतो ना, अगोदरच्या पॉईंटमध्ये आपण बघितली आहे ती टँजेन्शियल वेलॉसिटी, आणि त्या डायरेक्शनला आपण ॲक्सेलरेशन असेल आणि म्हणून ते ॲक्सेलरेशन कुठलं असणार आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. या केसमध्ये आपण UCM कन्सिडर करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर करतोय, म्हणून मी याच्यामध्ये तो पार्ट आहे तो इन्क्लूड केला नाहीये. ओव्हरऑल चॅप्टरमध्ये आपण जे बघणार आहोत ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दलच आपण डिस्कस करणार आहोत. पुढे चेंज आहे थोडा, फक्त ती आहे ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. बट आपण जे स्टार्टिंगला जे एक्झाम्पल सगळे बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल डिस्कस करतोय, म्हणून त्यासाठी लागणारे हे जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. हे जे रिलेशन आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक्झाममध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन्स डायरेक्ट कुठला क्वेश्चन विचारला जाणार नाहीये, बट तुम्हाला पुढचे पॉईंट्स डिराईव्ह करण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच या इक्वेशनचा यूज होणार आहे.